हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण बनवणार आहोत चकल्या, ते पण भाजणी न करता। मैदा घ्यायचा, तीन वाटी मैदा आणि 1.5 वाटी मुगाची डाळ असं प्रमाण आहे। आणि शिट्टी काढून मी मैदा इथे बांधून 5 मिनिटं वाफवून घेतला असा हा मैदा होतो। आणि त्याच नंतर त्याच्यामध्येच डाळ लावून घेतली आणि डाळ लावते शिट्टी लावून घ्यायची आणि 5-6 शिट्ट्या होईपर्यंत आपली डाळ शिजून घ्यायची। मुगाची डाळ लवकर शिजते आणि डाळ शिजेपर्यंत आपण हे जो मैद्याचा गाठी झालेल्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आणि चाळून घ्यायच्या। ज्या गाठी आहेत त्या परत एकदा फोडायच्या आणि परत चाळायच्या। अशा प्रकारे आपण हे पीठ चाळून घेतलं। आता इथे मी ही डाळ बघते शिजली का। डाळ बऱ्यापैकी शिजली पण ती थोडी कोरडी झाली। आता याला मी मिक्सरमधून काढून घेणार आहे, थोडंसं पाणी टाकून। जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसं असं। डाळ शिजलेलीच आहे पण त्याला एकदम बारीक करायचं आहे आपल्याला। आता इथे लाल तिखट, तीळ, मीठ, ओवा आणि जिरे देखील घ्यायचे। इथे मी डाळ वाटलेली मैद्यामध्ये घालून घेतली। लाल तिखट, तीळ, आवश्यकतेनुसार मीठ आणि तिखट आपल्याला हवं तसं घ्यायचं। हळद टाकून घेतली आणि अगोदर डाळीनेच मी उंडा मळून घेतला, नंतर थोडंसं पाणी लावलं। डाळीतच उंडा मळला जातो, पण इथे डाळ थोडी कोरडी झाली होती त्याच्यामुळे थोडंसं पाणी लागलं। आणि बघू अशा प्रकारे उंडा मळून घेतला। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही, अशा प्रकारे उंडा मळून घ्यायचा। आणि इथे मी चकलीच्या साच्याला छान असं तेल लावून घेतलं आणि असा गोळा एकदा मळून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये भरायचा। अगदी पूर्णपणे असा भरून घ्यायचा आणि आपण चकल्या करायला घ्यायच्या। एका साच्यामध्ये 8 ते 9 चकल्या होतात आणि ह्या चकल्या कुठेही तुटत नाही त्या प्रमाणात जर पीठ घेतलं तर, आणि नरम देखील होत नाहीत। पूर्ण असा राऊंड होईपर्यंत देखील चकली तुटत नव्हती। बघू शकता किती सुंदर अशा आपल्या ह्या चकल्या होत आहेत। भाजणीची चकली तर खूपच छान लागते, पण जर भाजणीची चकली जमतच नसेल तर हा सोपा आणि झटपट होणारा आता असं म्हणजे पदार्थ आहे। हा चकलीचा तारा अजिबातच तुटत नव्हता। मी अशा 4-5 चकल्या अगोदर करून घेतल्या आणि लगेच तळायला घेतल्या। तेल तापत ठेवलं होतं, तेल तापलं का नाही बघण्यासाठी थोडासा उंडा टाकला आणि तेल तापलं होतं। आणि लगेच मी चकल्या त्याच्यामध्ये टाकल्या। अगदी 4 ते 5 चकल्या मी याच्यामध्ये टाकत होते आणि त्या तुटत देखील नव्हत्या। तर तेल तपलं होतं। थोडासा गॅस मिडियमच ठेवायचा, म्हणजे आपली चकली छान अशी खरपूस होते। बघू शकता किती छान अशा चकल्या झालेल्या आहेत। खूप फास्टमध्ये ह्या चकल्या होतात। आपल्याला झटपट आवरायचं असलं ना आणि काहीतरी खायचं असलं की हे असं ऑप्शन खूप छान आहे। खूप क्रिस्पी आणि मस्त अशा ह्या चवीला देखील लागतात। या गरम आहेत म्हणून तरी देखील थोडेसे नरम, पण नंतर थंड झाल्या तर इतक्या छान कडक होतात ह्या। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।